श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सर्व? आपल्या ट्रेंडिंग 9 या चॅनलवर मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तो आहे गुरुपुष्यामृत योगाविषयी. गुरुपुष्यामृत योग हा काय आहे त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. सध्या तर तुम्हालाही माहिती असेल की आता दत्त जयंती झाली आहे आणि दत्त जयंतीनंतर गुरुवारी पुष्य नक्षत्रामध्ये गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं मानलं जातं. हा योग अतिशय शुभ असतो, परंतु या योगामध्ये विवाह करण्यास वर्ज्य आहे. विवाह सोडता बाकी सर्व मंगल कार्य करण्याकरता हा योग अतिशय शुभ मानला जातो. या गुरुपुष्यामृत योगात सुवर्ण व वास्तू खरेदी केल्यावर त्याची वृद्धी होत असते अशी देखील मान्यता आहे. सोने चांदी खरेदी केले असते तर ते घरी आणून प्रथम देवघरात ठेवावे, त्याची व महालक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने हे सोने अक्षय टिकते व वाढते. सोन्याच्या खरेदीसोबतच चांदी, वास्तू, वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी सुद्धा हा गुरुपुष्यामृत योग खूपच शुभ मानला जातो. अतिशय चांगला मुहूर्त असा हा गुरुपुष्यामृत योग. या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ वेळात तुम्ही कोणतेही नवीन कार्य किंवा तुमचे जुने पडलेले उद्योग, व्यापार, तुमचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करू शकता. तुम्ही या शुभ काळात खरेदीसोबतच गुंतवणूक देखील करू शकता. गुरुपुष्यामृत योगात तुम्ही दानधर्म करणे खूपच यश मिळवल्यासारखे आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी तसेच यशप्राप्तीसाठी शुभ समजला जातो. पुष्य नक्षत्र म्हणजेच बाकी सर्व नक्षत्रांचा राजा मानला तरी अगदी खरं ठरेल. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हा योग येतो, या अशा एकत्र येणाऱ्या आणि त्यामधून जो अद्भुत गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देत असतो. हिंदू धर्मशास्त्रात गुरुवार या वाराचा दिवस धार्मिक कार्य, मंगल कार्य तसेच शुभ कार्य करण्यासाठी अतिशय चांगला योग मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अनेक साधक देवी माता लक्ष्मीची पूजा करतात. या शुभ समयी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते, घरातून दारिद्र्य दूर होते, कष्ट दूर होतात. या दिवशी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा, पूजा करावी. तसेच सकाळ सायंकाळ देखील दिवा लावावा, आरती करावी. गुरुपुष्यामृत योग पूजा, जपतप, साधना, संकल्प, पूजा अर्चना विधी करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दानधर्म करणे देखील खूप महत्त्वाचे व यश मिळवून देण्यासाठी खूपच चांगले समजले जाते. या दान पुण्याच्या कार्यात तुम्ही नवीन वस्त्र, फळे, धान्य आणि यथाशक्तीनुसार पैसे व अन्नदान नक्की करू शकता. कारण सर्व दानापेक्षा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. गौमातेला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गौशाळेत जाऊन हिरवा चारा दान करावा. या शुभ दिवशी मंदिरामध्ये पूजेचे साहित्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. याने देखील फायदा होतो. या गुरुपुष्यामृत योग दिनी आपल्या कुलदैवताला स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. या गुरुपुष्यामृतात सर्व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजलं जात असलं तरी यामध्ये विवाहास वर्ज्य आहे, तर या दिवशी विवाह करू नये.
या शुभ दिनी गुरुपुष्यामृतदिनी विवाह किंवा मंगल कार्य का करू नये याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. या गुरुपुष्यामृताचा योगाचा मुहूर्त हा आज 28 डिसेंबर 2023ला उत्तरार्धात रात्री 1:03 सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 डिसेंबर 2023ला सकाळी 7:03 याचा मुहूर्त संपत आहे. तरी या दिवशी सर्वांनी काहीतरी नवीन संकल्पना घ्यावा करून आपली संकल्पना पूर्ण हो ही माता देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला विराम देतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठली नवीन माहिती हवी असल्यास कमेंट करून नक्की कळवा. मी ती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.